येवल्याच्या सरकारी पैठणी केंद्रामध्ये जिथे हातमागाने जसं हाताने हँडमेड म्हणतो आपण तसं पैठणी तयार केलं होतं. आणि आता आपण या दादांकडून थोडीशी माहिती घेणार आहोत. नमस्कार दादा, तुमचं नाव सांगा. ओम तिथे. मला सांगा, साधारणतः एका पैठणीला किती वेळ लागतो? एका पैठणीला म्हणजे आता ही साधी पैठणी हिला 1 महिना लागतो. समजा ऑर्डर राहिली तिला 4 महिना. आणि हे काम तुम्ही लहानपणापासून करता, कसं वयाने लहान दिसते तुम्हाला? 1 वर्ष. 1 वर्षापासून. म्हणजे ते येवला जी प्रसिद्ध आहे ती पैठणीसाठी आहे. जसं आम्ही ऐकलं की ते घराघरात पैठणी शिवता येते म्हणतात, ते काम तयार करता येते. तर ती कला म्हणजे पहिल्यापासून शिकवलं जाते का? शिकावी लागते. आणि याच्यात रेशीम खूप वापरल्या जातो. पैठणी जगभरात कसे काम करता? म्हणजे कुठं कोणतं मार्केट आहे? इथे मार्केट कसं आहे? मार्केट आपल्या साडीला समजा म्हणजे साडी घेतली तरी 15-20 हजार जसं काम असेल तशी पैठणीची किंमत जशी बारीक. बघू शकता सगळं हातावर काम चालू आहे. आणि बघा, आपण म्हणतो हँडमेड का बरं महाग आहे, तर एक साडी बनवायला 1 महिना लागतो. आणि जर यापेक्षा किचकट किंवा अगदी भरीव साडी जर असेल तर जास्त दिवस लागतो. नक्कीच पैठणी महाग का असेल तर तुम्हाला कळलं असेल. आता ही जी डिझाईन आहे ही तुम्हाला पहिलेच ठरवून दिलं जाते? तर साडीचं सध्या पदर ठरवलं जातं. पदरापासून सुरुवात पदर शेवटला पदर कधीही आणि ही पूर्णतः म्हणजे लाकडाची नाही. आधी जुन्या जर मशीन पाहिलं आपण तर पूर्ण लाकडाची आहे. आता याच्यात काही थोडंसं झालं असं प्रकार, पण तरी पूर्णतः मला हाताने आणि पायाने चालणारच दिसत आहे. तुम्ही बघू शकता याच्यात मला नाही वाटत कुठली मशीन रोटेट होते किंवा काय, फक्त डिलेव्हरीसाठी आपण म्हणतो टिकाऊपणा बघू शकता. त्यावेळेस प्रत्येक धागा आणि धागाच्या डिझाईनप्रमाणे मी हाताने सेट करतात. अतिशय सुंदर महाराष्ट्रातली कला आहे, तिला जगभरात आज मागणी आहे. खूप मेहनतीचं काम आहे, हार्डवर्क. याच्यानंतर तुम्हाला जर पैठणी इतकी महाग का